श्री गुरुदेव दत्त। सर्व ग्रहांमध्ये अतिशय गतिशील जो ग्रह मानला जातो तो म्हणजे चंद्र, आणि त्या चंद्र ज्या राशीचा स्वामी आहे ती रास म्हणजे कर्क रास। तर आज आपण बघणार आहोत चतुर्थ रास, ती म्हणजे कर्क रास। बरं, या राशीचं तत्व काय आहे तर जल तत्व आहे आणि ही चर रास आहे। या राशीचं जे कर्क राशीचं आपण काय कशातून बघतो तर शुद्ध पिण्याचं पाणी ह्या राशीतून बघितलं जातं। ह्या राशीचं चिन्ह म्हणजे खेकडा आहे, त्यालाच इंग्लिश मध्ये क्रॅब असं देखील म्हणलं जातं। ही रास अतिशय संवेदनशील आहे। कर्क राशीच्या व्यक्ती ह्या मनमिळाऊ असतात, मायाळू असतात, कनवाळू असतात, त्यानंतर स्वच्छ मनाची ही रास असते। कर्क राशीच्या व्यक्ती ह्या आपल्या पूर्ण ज्ञानाचा उपयोग करून आपली स्वप्न ही पूर्ण करतात। स्वप्नाला त्या सत्यात उतरवण्यासाठी जेवढं त्यांच्याकडे क्षमता आहे तेवढी क्षमता लावून ते काम करत असतात। प्रत्येक गोष्टीत एकरूप होणे ह्या राशीचा स्थायी भाव आहे। या राशीचा अमल म्हणजे निसर्ग कुंडलीनुसार या राशीचा अमल चतुर्थ स्थानावर आहे, त्यामुळे छाती व वक्षस्थळ या राशीचा अमल आहे। चंद्र हा मनाचा कारक आहे, कारण शरीरामध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण आपल्या जास्त असतं, म्हणजे 75% पाणी असल्यामुळे चंद्राचा अमल हा आपल्या शरीरावर जास्त आहे, तितकाच तो आपल्या मनावर देखील आहे। तर मनावर असल्यामुळे थोडासा मानसिक आजार अशा प्रकारचाही होऊ शकतो। ही जलतत्वाची रास असल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं। तर ह्या गोष्टींवर याचा अमल आहे। या चंद्र म्हणजे कर्क राशीचा जो अमल आहे तर तो चंद्र असल्यामुळे, जलतत्व असल्यामुळे काय होतं की सर्दी होते, त्यानंतर फुफ्फुसाचे आजार, ऍसिडिटी, युरिनरी प्रॉब्लेम अशा प्रकारचे यांना त्रास होऊ शकतात। हे त्यांचे आजारही असू शकतात। कर्क राशींनी व्यवसाय काय करावा तर कर्क रास आली, त्याच्यामुळे चंद्र आला, जलतत्व आलं, तर पाण्याविषयी त्यांनी छान व्यवसाय करू शकतात, त्याच्यात त्यांना सक्सेस देखील आहे। तर पाणी खाते वाटप, पाटबंधारे विभाग, त्यानंतर तुम्ही टँकरनी पाणी पुरवठा करू शकतात। अशा प्रकारचे लिक्विड जिथं येतं अशा प्रकारचा व्यवसाय, किंवा तुमच्या आसपास जर जलतत्व असेल, पाण्याचा साठा असेल, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करू शकतात। हे तुम्हाला सपोर्टिव्ह करू शकतात। चंद्र हा सेवाभावी वृत्तीचा देखील ग्रह आहे। खूप मनाने ते सेवाभाव करतात, तर त्यामुळे त्यांनी हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर कुठे जिथं वृद्धाश्रम असेल अशा ठिकाणी ते स्वतःचा ग्रहांचा वापर करू शकतात। चंद्र राशीच्या व्यक्ती ह्या फार नाजूक असतात, त्यानंतर त्यांचं नैसर्गिक सौंदर्य हे अतिशय छान असतं, असे दिसायला फार सुंदर असतात। त्यांचं नाक हे उठून दिसतं। कर्क राशीच्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला त्यांचा मानसिक व शारीरिक या दोन्ही गोष्टींचा विचार करून थोडंसं त्या व्यक्तींसोबत तुम्हाला आचरण व विचारण करावं लागतं, कारण ह्या हळव्या असतात। तर अशा प्रकारे हा झाला कर्क राशीविषयी व्हिडिओ। कसा वाटला, काय वाटला, नक्कीच कमेंट बॉक्सवर सांगा। लाईक शेअर करायला विसरू नका। त्यासोबत काही चुका होत असेल त्या सुद्धा तुम्ही कमेंट करू शकतात आम्हाला। धन्यवाद।